गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आणि आज आपल्याला सकाळी सकाळी मी आज आंघोळ पण केली नाही, 7 वाजले आहे आणि आता मी चाललो डिझेल आणायला. कारण की तर आपली डाळिंबाची पावडर काय झाली नाही. मग आता आपली पावडर आहे. मग आता मी चाललो आहे डिझेल आणायला. आता डिझेल आणून देऊ, कारण की जसं जसं सूर्य उगतो तसं आम्हाला काम निघतं. मग आता आहे ना डिझेल आणून देऊ, मग घरी येऊ परत. सो गाईज, तुम्ही बघू शकता की मी पेट्रोल पंपावर आलतो आणि आमचे बाबा फोन बोलत होते आणि काका आहे ना बादलीमध्ये ना पेट्रोल डिझेल काढत होते. कारण की सकाळी सकाळी दररोज काढत्या. आणि पप्पाने माझ्याकडे डायरेक्ट कार्ड दिलं होतं तर जाय तुला किती आले किती आलं, आणि गाडीमध्ये पण टाकून आलं. आणि आपण ते डिझेल काढत होते आणि पेट्रोल पण आहे ना एक साईडला बादलीत काढलं होतं. बघू शकता की आपण डाळिंबात आलो होतो आणि पप्पाचं चालू होतं नळी जॉईन करायचं काम. आणि आमच्या बाबाचं काय आंघोळ तर काही झालेली नाही, म्हणजे मी काही आंघोळ केलेली नाही अजून. आणि आता परत चाललो गावात ट्राय आणायची आपल्याला एक पावडर सोडायची वाटतं डाळिंबाला. मला चाललोय मी फक्त ड्रेस आणि फेस वॉश केला आणि आता चाललोय. तुम्ही बघू शकता की मी लग्नाला आलो होतो आणि खूप जास्त ऊन होतं, झाडाची सावली पण नव्हती काही. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडे नदी होती आपली नाशिकची आणि इकडं झाडाला सावली काही नव्हती, पानच नव्हते. आणि मंदिर आहे कसलं माहीत नाही मला पण. आणि ऊन जास्त होतं, खूप जास्त ऊन होतं. घरी आलेलं आहे आणि तिकडं खूप जास्त ऊन होतं. आणि इकडं ओझरच्याच इकडे गेलो, म्हणजे आपलं याचं मंदिर आहे ना खंडेरावाचं मंदिर, त्याच्या पाठीमागं होतो आपण. पण आता पण एवढं आहे, सगळं आपलं जे नवरदेव होतं ना सगळं त्याच्याकडूनच होतं. म्हणजे सगळं आपला मंडप म्हणा, जेवणाचं म्हणा, सर्व एकदम छान कार्यक्रम झाला. म्हणजे आदिवासी होते पण मग कार्यक्रम त्यांच्या ह्याच्यात पण मग आपल्यासारखाच होतो. आणि खूप जास्त गरम झालं, एवढं गरम व्हायचं, एवढं गरम, खूप जास्त गरम होतं. आणि तिथलं पाणी थंड होतं, एवढं छान होतं. पण मग मला तर आधीच सर्दी आहे आणि खोकला पण आहे. मग आता बघू आता काय होतं काय नाही. अरे कारण की ना मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये राहून मी फ्रीजचं पाणी पितो. पण मग आता बघू आता काय करावं असं झालं आहे. घसा तर लई जाम झाला माझा. जुने माणसं ते जुने माणसं, मला प्रत्येक गोष्टीत अनुभव नाही, पण आमच्या बाबाला प्रत्येक गोष्टीत अनुभव आहे. त्या दिवशी मी मका कापत होतो तर माझं बोट कापलं आणि आज बाबा कापू राहिले. बाबा एकाच हाताने कापते पण एवढा भारी कापते. आता एवढं कापू राहिले माझं. या बाई इडच येस ते बोंद, येस ते या बाई बोंद याच्या समोर ते पुढलं, त्याच्यामुळं माझं बोट कापलं. त्या बाई काय केलं, असं तंगड्या ठेवलं इकडं आणि ही काढकी ना ही अशी धरली मारली, ती कोयता असं निष्ठून तिथे बोटाला गेला. असं झालं, समजलं का? या तारीख काढायची आपल्याला. हे आहे ना भंगारवाल्याला देऊन टाक. भंगारवाला मीच, आशिष काठे भंगारवाला, आशिष काठे. आता हे तारी सगळ्या काढायला लागतील ह्या याच्यातल्या सगळ्या ए टू झेड. तिकडे पण वरतं नाही ना, हळू ते काय कापित आता. अरे पुढे त्रास देते की आमचे बाबा बोंद खाते, हळू बरं का बाबा. कारण की मला चांगली बितली होती. ये ना पुढच्या पायाला फुटलं का ते तापायला. मग आता उद्याच जाऊ मग तिकडे पायनी मध्ये तवा आणू. गौरीला गवत आणायचं आम्हाला. आता ती मकाई संपली ना, आपण ती आणली होती ती कोणची काय म्हणते त्याला, बाजरी ना, बाजरी आहे ना ती संपली होती आमची. मग आता आहे ना ती मस्त 5-6 दिवस पुरली का. तुम्ही किती दिवस झाले ते? 3 दिवस झाले ते ना. 3 दिवस, हा म्हणजे 4-5 दिवस पुरले असं समजून घ्यायचं आहे ना. मग आता आपल्याला ना पायनीतलं मळ्यातून डाळिंबाच्या प्लॉट म्हणून घेऊन यायची आपल्याची. हे बाबा ती कोण टाकीत एक जर सुटलं तर माझ्या तोंडाला घेऊन लागलं. तुम्ही बघू शकता का मी पोलिओसमध्ये आलतो आणि आमचे नाना आहे ना बॉक्स आहे ना गाडीवर टाकून बांधित होते. आणि हे पोलिओस नवीन बांधकाम चालू आहे. हा नेट आहे, हे बघू शकता इकडं असं असं लावलेलं आहे नानाने. ते एक पोलिओस आहे, त्याच्यामध्ये जिप्स आहे. ते एक पोलिओस आहे, त्याच्यामध्ये शेवंती आहे बटन, आणि त्या अंगा एक पोलिओस होतोय दाखवतो. आणि ही वरती कंपनी आपली एसीची काम काय करायचं, घरापाशी ते मीटर त्याच्याची वायर दिसली तेवढी फक्त. ही एक नवीन पोलिओस. सो गाईज आता आपण आहे माझ्या, हे आमचं घर आहे ना ह्याच्या टेरेसवर आहे. आणि व्हिडिओ एडिट करायचा आहे, कारण की व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ लागतो. कमीत कमी 2 ते 2.5 तास लागत्या.
आणि शेवटचा ब्लॉग पार 9 वाजता एंडिंगला होतो, 9 9:30च्या दरम्यान. मग मला 12 वाजता कधी कधी एडिट करायला, कधी कधी 12:30 वाजता. परत सकाळी 6 वाजता उठून 6 नाही 5 वाजता उठून व्हिडिओ अपलोड करायला लागतो. मग 8चं टायमिंग लावतो आणि मग व्हिडिओ 8 वाजता येतो. मग आता आहे ना टेरेस्टवर आहे, आता सगळे खाली बसलेले आहे, मी वरती आहे. व्हिडिओ ना मस्तपैकी वरतीच एडिट करतो, कारण की आवाज आहे ना व्यवस्थित ऐकायला लागतो. कारण की कधी कधी मिस्टेक पण होते ना व्हिडिओमध्ये. मग आता आहे बघा इकडे मी चटाई उतरलेली आहे, इकडे हा पसार आहे, इग्नोर करा. हा इकडे घर आहे, हा थोडं दरवाजा लावून घेईन. आणि इकडे ना कसं आहे मस्त गार हवा येते. आता थोडं ऊनच म्हणजे अजून आभट आहेच असं समजून घ्यायचं, ऊन तर नाही पण मग झळायला लागत. आणि एडिटला आहे ना मी इकडं टेका लावून बसतो. हे बघा हा आहे ना उतार आहे, हा एवढा ते बघू शकता. आता उतार आहे इकडे आणि इकडे ना दररोज मी इकडेच एडिट करायला बसतो आणि टेका लावून बसतो मस्त आणि एडिट करतो व्यवस्थित. कारण की ना एडिट करायला खूप वेळ लागतो आणि ना बसून पण आहे ना आपण हे असं बसतो ना ती मांडी पण जाम होती आणि कमराला पण कळ लागते आणि मांडीला पण सारखी कळ लागते. मोबाईलला जवळ ठेवायला लागत नाही ना, कसं असं टेका लावलं का मासे मोबाईल असा एकदम लांब ठेवायला लागतो, असं एवढं लांब ठेवायला लागतो. मग एडिट करतो, कारण की एवढं काही विशेष नाही एडिट करणं, पण मग वेळ लागतोच. कारण की काही ठिकाणी ना मिस्टेक खूप जास्त होईल राहते आणि काही ठिकाणी थोडं बॅकग्राऊंडमध्ये ना कोणी दिसून जातं, दिसतं पण मग ते मी घेतोच. काही ठिकाणी घेत राहतो, पण मग एखाद्या वेळेस ना काही नाही घेत, म्हणजे आवडत नाही त्यांना. पण त्यांना मी सांगत आता असंच करतोय, ते म्हण नको मला नको घेऊ. मग ठीक आहे नाही घेत. मग आता आज मी लग्नाला गेलो तर आमचे कामवाले माणसं आहे ना त्यांच्या मुलाचं लग्न होतं, काल हळदीला गेलो, आज लग्न आहे. आता किती वाजता 5च्या दरम्यान आले घरी. आता मी टेरेसवर मस्त बसलेलो आहे. सो गाईज आता ब्लॉग एडिट झालेला आहे आणि आता आपल्याला ना खाली जायचं आहे, जेवण करायचं आहे. आणि ब्लॉग आहे ना एडिट करायला खूप वेळ लागला, म्हणजे तरी 1.5 तास किंवा 2 तास लागले मला एडिट करता. आणि आता वाजले आहे 8:30. आता आहे ना बसतो थोडा वेळ निवांत आणि मोबाईल पण चार्जिंग करतो, कारण की मोबाईलची बॅटरी खूप लवकर डेड होऊन जाते. आणि मी चटाईवर बसलेलो होतो, चटाईवर खूप डास चावले होते म्हणून खुर्चीवर बसलो होतो. मग आता आहे ना खाली जाऊ, जेवण करू. मग आता आपल्याला गौरीला पण थोडंसं साईडला बांधायचं, थोडंसं म्हणजे बांधू नको आज झालं आहे. लागलं तर तिथेच आपण तिची साफसफाई करून टाकू, यायची गवत बिवत तिने काय ते चारा खाला ना तिथे ना ती साफसफाई करून टाकू. मग आता बघू, आता चला ठीक आहे. आता भेटूया डायरेक्ट आपण गौरीपाशी. आलो आहे आता इकडं आणि त्याच्यामध्ये ना बघू शकतो तर पाणी कसं येतं म्हणजे त्याच्यामध्ये आता बुडबुड निघतं आहे त्याच्यामध्ये. ते हे आलं त्याच्यामधलं ते पीठ आहे ना ते टाकलेलं, पण ती ना खाली पडली होती, त्याच्यामुळे आता परत तिला वर करून बांधलं आहे बा, व्यवस्थित वर केलं. ही त्याची वायर गेली तिकडं आणि याच्यामध्ये परत इकडं ही बघू शकतो तुम्ही, इकडं पापडी झाली याची. तिला ना वाळेल गवत टाकायचं आहे, इकडं वाळेल गवत आहे, पण तिथे ना ते अडचण आहे तिथे नेमकी थोडीशी, एकदम सांभाळून जायला लागत. ती जास्त खात नाही, एकच घेऊ. आणि आता गेलतो गावामध्ये कामावाले माणसासोबत. आमची गौरी कशी करते बा तर काय काय आता झालेलं आहे तिचं, चाललं तिचं खाण्याचं बघू शकता. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.